वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त चटकदार अशी मसालेदार अशी वांग्याची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। फोडणीसाठी तेल टाकून घेतलंय, मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी तडतडली की नंतर इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे। तर मध्यम आकाराचा हा कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि एक 2 ते 3 मिनिटं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला इथे परतायचा आहे। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं ओलं नारळ आणि लसण आणि अद्रक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। तर ती इथे मी कांद्यावरती टाकून घेतलेली आहे आणि ती देखील चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। त्यानंतर इथे बघा मी हळद, तिखट, कांदा लसूण मसाला आणि मीठ हे टाकून घेतलेलं आहे। तर तुमच्या घरच्यांच्या तिखट खाण्याच्या सवयीनुसार तुम्ही कमी अधिक मसाला करू शकतात। तर मी इथे हे सर्व साहित्य आमच्या घरच्यानुसार तिखट इथे ॲड केलेलं आहे आणि भरपूर सारं तिखट आमच्या घरी खाल्लं जातं, त्यामुळे मी भरपूर मसालेदार अशी ही भाजी केलेली आहे। तर हे देखील आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बघा मी 4 वांगे ज्याचे म्हणजे चारी बाजूनी कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा असा लांब लांब कापून घेतलेला आहे। तर वांग आणि बटाटा अशी मिक्स ही भाजी मी इथे बनवणार आहे। तर फ्रीजमध्ये 4च वांगे राहिले होते आणि मिस्टरांना डबा द्यायचा होता, त्यामुळे एक वांग त्यामध्ये टाकलं म्हणजे भाजी व्यवस्थित पुरेल। तर अशा पद्धतीने हे देखील चांगलं 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि त्यानंतर मी इथे एक वाफ काढून घेणार आहे। तर वाफ काढल्यानंतर बघा इथे मसाला कसा छान तेलामध्ये परतून निघतो आहे। तर परत एकदा वाफ काढल्यानंतर याला व्यवस्थित आपण इथे परतून घेणार आहोत आणि मग आपल्याला कशी घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार इथे आपण पाणी ॲड करून घेणार आहोत। तर तुम्हाला देखील अशी मसालेदार आणि तिखट वांग्याची भाजी आवडते का ते नक्की मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला असं मसालेदार वांग बनवायचं असेल आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने, तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। जितके व्ह्यूज मला मिळत आहेत तर लाईक त्या मानाने फारच कमी मिळत आहेत। तुम्हाला रेसिपीज आवडत आहेत की नाही ते देखील मला कमेंट करून तुम्ही सांगा आणि लाईक करत चला। तर अशा पद्धतीने बघा इथे मी 2 चमचे मोठे जे आहेत म्हणजे टेबलस्पूनपेक्षा थोडासा मोठा चमचा आहे, तर तेवढे 2 चमचे भरून मी इथे दाण्याचं कूट देखील ॲड करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपण इथे झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर ही भाजी 10 ते 12 मिनिटं शिजू देणार आहोत आणि छान ही भाजी शिजल्यानंतर आपण 10 ते 12 मिनिटांनंतर झाकण उघडून बघणार आहोत आणि बघा इथे मस्त खळखळ उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आणि वांग देखील आपलं बऱ्यापैकी चांगलं शिजलेलं आहे। तर परत एकदा मी याला व्यवस्थित हलवून घेणार आहे या भाजीला आणि इथे वांग शिजलंय की नाही ते तुम्हाला दाखवते। तर इथे सुरीने खोसून बघायचं आहे चमच्यात घेऊन, तर बघा मस्त व्यवस्थित आतपर्यंत सुरी जाते, वांग चांगलं शिजलेलं आहे। तुमच्याकडे जर थोडंसं अर्ध कच्चं आवडत असेल तर थोडं कमी शिजवा। काही जणांकडे खूप गाळ वांग आवडतं, काही जणांना थोडंसं अर्ध कच्चं शिजलेलं आवडतं, तर तुमच्या घरी कसं आवडतं त्यानुसार तुम्ही ते वांग इथे शिजवून घ्या। त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मस्त आपली ही भाजी इथे आता रेडी झालेली आहे। तर इथे बघा गार झाल्यानंतर भाजी किती आळून आलेली आहे, त्यामुळे मी थोडीशी आधीच पातळ ठेवली होती। तर इथे मी आता डब्यामध्ये भाजी भरून घेणार आहे। तर मस्त अशी मसालेदार वांग्याची बटाट्याची भाजी आपली इथे रेडी झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझ्या पद्धतीने करून बघायची असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते सांगा। तर इथे बघा कांद्याची पात देखील दिलेली आहे मी तोंडी लावायला आणि ही जी राळ्याची खिचडी आहे ती देखील डब्यामध्ये भरलेली आहे आणि याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन बघा। आणि मस्त मऊ लुसलुशीत पोळ्या इथे मी घातलेल्या आहेत। तर असा डब्बा मी भरून तयार झालेला आहे मिस्टरांचा। तर तुम्ही देखील अशी डब्याला भाजी करा किंवा घरी जेवायला करा। थँक्यू।